हरण्याच्या कानात वारे शिरले. हरण्याच्या कानात वारे शिरले. हरण्याच्या कानात वारे शिरले. हरण्याच्या कानात वारे शिरले. ये लिखते भी जाइएगा आप, है ना. हरण्याच्या कानात वारे शिरले. इसके पहले का नहीं हुआ? चलो ठीक है, वीडियो है ना अपने पास रिकॉर्ड, जब आप घर जाके देखोगे तो लिख लोगे पूरा. ठीक है. हरण्याच्या कानात वारे शिरले कोणता क्रियापद आहे? सांग रे भाऊ. व्हेरी गुड. बघा 2 सेकंद नाही लागले त्याला आंसर द्यायला. इस तरीके से होता है पढ़ाई. क्या होती है? पढ़ना. हरण्याच्या कानात वारे शिरले. शिरणारे काय? वारे. तर वारे हा इथं काय आहे? कर्ता. कर्त्याची सुरुवात कर्त्यावरच होते आणि एंडिंग पण कर्त्यावरच होते. त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. लक्षात ठेवायचा. अलग सुरुवात भी करता करता है, एंडिंग भी करते परच होती है. हरण्याच्या कानात वारे शिरले. शिरणारे काय? वारे. मला पपई आवडते. मला पपई आवडते. कोणता क्रियापद आहे? व्हेरी गुड. कर्ता क्या है? व्हेरी गुड. आवडणारी काय? आवडणारी काय? पपई. हा आहे तुमचा शिरले. आवडते हे कोणते क्रियापद आहे? अकर्मक क्रियापद. इतना इजी है, इतना इजी है सॉल्व करना. आलं लक्षात? गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले. गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले. एवढी भावूक झाली गायत्री की तिच्या डोळ्यात अश्रू आले. या वाक्यात हा कोणता क्रियापद आहे सांगा? गायत्रीच्या डोळ्यात अश्रू आले. येणारे काय? अश्रू. येणारे काय? अश्रू. तर अश्रू काय आहे इथं? कर्ता. अश्रू काय आहे? कर्ता. अकर्मक क्रियापद. आला लक्षात? इतना इजी है. कितना इजी है बताइए? कितना इजी है आप बताइए? समझ में आया आपको? कितना इजी है? बहुत ज़्यादा इजी है. इसके पहले आपको इतना इजी लगा था? पढ़ी नहीं थी तो कहाँ से लगेगा? बहुत ही अच्छा क्वेश्चन पूछे आपने. सर पढ़ी नहीं तो कैसा लगेगा? आप पढ़े हो, समझ में आया? और पढ़ने के बाद में जब मैं पढ़ाता हूँ आपको तो कैसा लगता है? इजी लगता है कि नहीं इजी लगता है? ऐसे अगर क्वेश्चन आ गए बेटा तो आप सॉल्व कर पाओगे कि नहीं कर पाओगे? कर पाएंगे. ठीक है. कर पाओगे कि नहीं कर पाओगे? ये होता है पढ़ाई करने का ढंग. आलीशान में नहीं बैठने का, इधर उधर हाथ मार के अच्छे से बैठना. समझ में आया कि नहीं आया? तो बैठिए ना. ठीक है. दूसरा तीसरा क्वेश्चन है, सचिन क्रिकेट खेळतो. हा कोणता क्रियापद आहे सांगा? सचिन क्रिकेट. हा, सचिनने क्रिकेट खेळले. सकर्मक आहे की नाही? आलं लक्षात? कालचा मॅच पाहिला का तुम्ही? RRचा वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशीने शतक मारले. कोणता क्रियापद? किती बॉलवर? 37 बॉलवर वैभव सूर्यवंशीने शतक मारले. तर हा कोणता क्रियापद आहे? सकर्मक. आलं लक्षात? म्हणजे अशा प्रकारे सॉल्व करायचा प्रश्न. मराठी व्याकरणाची पुस्तक आणली तुम्ही? द्या. तिथं बघू काही आहे का विशेष प्रश्न? आपने लाए हो? देखिए. आपने क्यों नहीं लाए हो? लाना है. अरे नया वाला दीजिए ना, पुराना नहीं. नया वाला. अरे नया वाला ले दीजिए बेटा. पुराने में क्या है? क्या नए में कैसा रहता है कि नए नए क्वेश्चन आते रहते हैं तो हमको इजी होता है ना. अब पुराना एडिशन छोड़ो, गलत नहीं है, लेकिन नए में नए से पढ़ाई करो ना. होतीच क्या है? 200-300 की पुस्तक है बस. काय म्हटलं मी? काय चालू आहे रे? क्रियापद 144. देखता हूँ कुछ नया एडिशन डाला है कि क्या कुछ. बन साथ रहेंगे
आई भाजी चिरते, आई भाजी चिरते। हाँ, कितना मस्त आया है आंसर। आवाज नहीं बेटा, इधर आवाज चाहिए, है ना। आई भाजी चिरते कोणता क्रियापद? व्हेरी गुड। आई भाजी चिरते कोणता क्रियापद? सकर्मक। म्हणजेच आईने भाजी चिरली झाला क्रियापद भूतकाळामध्ये। आला लक्षात? झाला की नाही झाला? अशा प्रकारे सकर्मक अकर्मक शोधतात। दुसरा एखादा अजून बघू। आमचे बाळ रोज सकाळी रडते। आमचे बाळ रोज सकाळी रडते। आता रडणारे कोण? बाळ, अकर्मक आहे करता। आला लक्षात? समजला की नाही समजला? अशा प्रकारे सर्च करतात। समझला नहीं समझ? कोई दिक्कत आपको? ऐसा कुछ चीज़ जो नहीं समझी है पूछ लीजिए बेटा जल्दी। गायीची शिंगे मोडली। गायीची शिंगे मोडली। गायीची शिंगे मोडली कोणता क्रियापद? अकर्मक। मोडणारे काय? शिंगे। गाय नाही मोडली, शिंगे मोडली, बरोबर आहे ना। मग शिंगे हा काय आहे? कर्ता। म्हणजे हा कोणता क्रियापद? अकर्मक क्रियापद। आला लक्षात? इतना बेस्ट वे है सॉल्व करने का। सीतेने हनुमानास ओळखले। सीतेने हनुमानास नास ओळखले। सीतेने हनुमानास ओळखले। ओळखणारे कोण? ओळखणारे कोण? सीता। ओळखण्याची क्रिया कोणावर झाली? हनुमानासला, हनुमानावर। ठीक आहे। सीतेने हनुमानास ओळखले म्हणजे हा कोणता क्रियापद? सकर्मक। आला लक्षात? ओळखले सकर्मक। समझला कि नहीं समझला? हाँ। अब और आपको बताता हूँ, कुछ पूछता हूँ, आप आंसर दीजिएगा। भैया देखिए, मधु ने उपवास केला, सकर्मक। ठीक है। पांढरी असणारी फुले रात्री उमलतात, अकर्मक। आला लक्षात? आता समजला सकर्मक अकर्मक समजला। ठीक आहे। काही डाऊट्स आहेत तुला रे? काही डाऊट्स नाहीत? सकर्मक अकर्मक वाक्य वाचताबरोबर तुम्हाला कळून चुकेल की हा सकर्मकचा आहे, हा अकर्मकचा आहे। ठीक आहे। तुम्हाला पण समजला? हाँ समझला? बिट्टू ध्यान दिया करो, आप ध्यान नहीं देते। हाँ ठीक है।